नमस्कार, मी सुशील शेळके, राज्यप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल महाराष्ट्र। मागील 2 दिवसापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती काही लोक सुपारी घेऊन टीका केल्यासारखं टीका करत आहेत। टीका कोण करत आहे? ज्या पक्षाचं काडीचंही अस्तित्व राजकारणात राज्याच्या राहिलेलं नाही, ज्या पक्षाची ओळख सुपारी घेऊन इतरांचा प्रचार करणारा पक्ष अशी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, अशा पक्षाचे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे माननीय अजितदादा पवार यांच्यावरती टीका करत आहेत। माझं राज ठाकरे साहेबांना एवढंच एकच विनंती आहे की आपण टीका करण्यापूर्वी काही प्रश्नाची स्वतःच उत्तरं महाराष्ट्राला द्या की आपलं अजितदादांप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणामध्ये काडीचं तरी योगदान आहे का? आपलं सामाजिक क्षेत्रामधलं काम सांगा, आपलं शैक्षणिक क्षेत्रातलं कन्स्ट्रक्टिव्ह काम सांगा, किंवा आपलं कृषी क्षेत्रामध्ये आपण महाराष्ट्रासाठी आजपर्यंत काही योगदान दिलं आहे का? जलसिंचनासाठी आपण काही योगदान दिलेलं आहे का? शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण काही योगदान दिलं आहे का? याचं उत्तर किंवा याचं आत्मपरीक्षण माननीय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः करावं। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच येतील, कारण आपलं काडीचंही योगदान महाराष्ट्राच्या विकासाभिमुख राजकारणामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये झालेलं दिसून येत नाही। आपण फक्त एक रेडीमेड कार्यक्रमांचं आयोजन करता, प्रमुख पाहुणे म्हणून जाता, एक मोठं भाषण त्या ठिकाणी ठोकता आणि दुसऱ्यावरती टीका करून एक सवंग प्रसिद्धीसाठी आपण ही सगळी धडपड करत असता, हे सगळ्या राज्याला माहीत आहे। आपण कशी जरी धडपड केली आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आमच्या नेत्यावर तर जर आपण टीका केली तर आम्हाला तुमचं काम राज्यासाठी काय आहे याचे देखील जाणीव महाराष्ट्रातील जनतेला करून द्यावी लागेल। काडीचंही काम जर आपलं नसेल तर आपल्याला अजितदादावरती टीका करण्याचा काडी मात्र अधिकार नाही। जेव्हा तुम्ही माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यासारखं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 1% जरी त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही चांगलं काम, एक विकासाभिमुख राजकारण करण्याचं काम राज्यासाठी कराल, तेव्हा आम्ही मान्य करू की तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे। नाहीतर जर आपलं काहीच काम नसेल, कोणत्याच क्षेत्रामध्ये आपलं कुठंच कन्स्ट्रक्टिव्ह काम नसेल, तर वाष्पळ बडबड कृपया आपण करू नये ही आपणास नम्र विनंती। यावरती टीका करून एक सवंग प्रसिद्धीसाठी आपण ही सगळी धडपड करत असता, हे सगळ्या राज्याला माहीत आहे। आपण कशी जरी धडपड केली आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आमच्या नेत्यावर तर जर आपण टीका केली तर आम्हाला तुमचं काम राज्यासाठी काय आहे याचे देखील जाणीव महाराष्ट्रातील जनतेला करून द्यावी लागेल। काडीचंही काम जर आपलं नसेल तर आपल्याला अजितदादावरती टीका करण्याचा काडी मात्र अधिकार नाही। जेव्हा तुम्ही माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यासारखं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 1% जरी त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही चांगलं काम, एक विकासाभिमुख राजकारण करण्याचं काम राज्यासाठी कराल, तेव्हा आम्ही मान्य करू की तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे। नाहीतर जर आपलं काहीच काम नसेल, कोणत्याच क्षेत्रामध्ये आपलं कुठंच कन्स्ट्रक्टिव्ह काम नसेल, तर वाष्पळ बडबड कृपया आपण करू नये ही आपणास नम्र विनंती। दुसरे नेते एक पुण्याचे कोणीतरी उत्तम जानकर, पावसाळ्यात जशा छत्र्या उगवाव्या तसे अनेक जण निवडणुकीच्या तोंडावरती आदरणीय अजितदादावरती टीका करतात। त्याच्यापैकीच ही उगवलेली एक छत्री म्हणजे उत्तम जानकर साहेबांना देखील माझी विनंती आहे की आपण तीर्थक्षेत्राची जमीन लाटून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत आहात। ज्या ठिकाणी लोक मनोभावे भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी जातात, त्याच देवस्थानची जमीन आपण लाटलेली आहे। एवढे महाभयानक आरोप असताना आपण अजितदादांना बिबट्या म्हणणं किंवा पळून गेले असं म्हणणं, हे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होत आहे। म्हणून माझी आपणास एवढीच विनंती राहील की आपली लायकी आणि आपली उंची बघून इतरावरती टीका करा। धन्यवाद।